गोपाल कृष्ण, जय गोपाल कृष्ण, जय गोपाल कृष्ण. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमो नमः, नमो नमः. हे गोपाल कृष्ण, तुझ्या आशीर्वादानं आतापर्यंत हे 5 पांडव केवळ तुझ्या आशीर्वादामुळे या विश्वाला दिसत आहेत. कारण तुझा आशीर्वाद जर आमच्या पाठीमागे जर नसता तर हे पांडव कधीही नसते. तुझ्या आशीर्वादामुळे जे युद्ध झालं आणि त्या युद्धात आज विजयाची विजयश्री केवळ आम्हाला मिळाली. कारण आमचे बंधू म्हणजे 100 कौरव आणि 5 पांडव हे हस्तिनापुरात जन्माला आले, लहानाचे मोठे झाले, खेळ खेळू लागले. पण त्या कौरवांच्या मनात असणारा कपट आणि त्या कपटामुळं वेळोवेळी अनेक प्रसंग आमच्या जीवनात आले. कित्येक वेळी मृत्यूच्या शैलीवर जाण्यासाठी कौरव हे तत्पर झाले. नाही, हे आमचे बंधू आमच्याच बाबतीत कपट करू लागले. एवढंच नव्हे, एक दिवशी आमचा बंधू भीम आणि 100 कौरव खेळत होते. त्यावेळी भीम एका वृक्षावरती चढला. भीम वृक्षावरती चढल्यानंतर या 100 कौरवाने तो वृक्ष गदा हलवला. त्या वृक्षावरती असणारा माझा बंधू आज त्या वृक्षावरून पडला, हळहळ झाला. पण नाही, हे लहानपणात असणारं कपट पुढं पुढं वाढू लागलं. एवढंच नव्हे, जे आमच्या हक्काचं होतं ते सुद्धा तुम्ही आम्हाला दिलं नाही. नाही दिलं याची खंत मला कधीही नाही. पण तुमच्या मुखातून निघणारे शब्द हे मात्र आम्ही कधीही विसरलो नाही. अरे, जे आमच्या पितृदेवतेचं होतं ते पितृदेवतेचं जर दिलं असतं तर आतापर्यंत झालेला प्रसंग केव्हाही कुणाच्याही जीवनात झाला नसता. पण सुईच्या अग्रभागावरील राहील एवढा सुद्धा तुम्हाला जागा मिळणार नाही. हे दुर्योधना, तुझ्या मुखातून निघालेले शब्द नाही नाही म्हणता म्हणता सुईच्या अग्रभागावरची भूमी सुद्धा तुम्ही देण्यासाठी तत्पर झालात नाही. आम्ही हक्क मागत होतो. हक्काप्रमाणे जर दिलं असतं तर काय झालं असतं? अरे, आम्ही सुद्धा बंधू होतो. पण नाही, दिलं ते काय? 5 ओसाड गाव, आणि हे 5 ओसाड गाव तुम्ही आम्हाला दिले. समाधानाने ते आम्ही मिळवले. दिलेली गोष्ट आम्ही स्वीकारली. काय? जे 5 ओसाड गाव होते त्या ओसाड गावाचा आम्ही इंद्रप्रस्थ निर्माण केला. अरे, हस्तिनापुराला लाजवेल यापेक्षाही आमचा हस्तिनापूर लाजवणारा आज आमचा इंद्रप्रस्थ ठरला. पण नाही, कपटाचे घाव तुम्ही तिथेही टाकले. आमच्या धर्मदादानं दूताचं आमिष दाखविलं. त्या दूताच्या आमिषात आमचे धर्मदादा हरले. सारी संपत्ती केली, सारी संपत्ती पणालाही लावली. पण आणि त्या नंतर हस्तिनापुरात
आम्हाला 12 वर्षाचा वनवास आठवतोय का दिवस? 12 वर्षाचा वनवास आमच्या जीवनात नाही रे. 12 वर्षाचा वनवासही आम्ही आमच्या जीवनात सुखानं काढला. 12 वर्षाच्या वनवासानंतर 1 वर्षाचा अज्ञातवास. आणि या अज्ञातवासात जर कुणाला आमची ओळखी पटली असेल तर पुनश्च 12 वर्षाचा वनवास. 1 वर्षाचा अज्ञातवास आम्ही भोगला. अज्ञातवासानंतर आमचे पावलं वळली ती हस्तिनापुराकडे. जे आमच्या हक्काचं होतं ते मागण्यासाठी, पण नाही आमच्या स्मरणात गौरवाने केला. आणि याचाच प्रत्यक्ष म्हणजे आज 100 कौरव आणि 5 पांडव या भावंडाचं युद्ध झालं. 100 कौरवांकडे असणारी 11 अक्षौणी सैन्य, हे 11 अक्षौणी सैन्य असताना सुद्धा या पांडवांकडे 7 अक्षौणी सैन्य, 7 अक्षौणी सैन्य असताना सुद्धा आमच्या गोपाल कृष्णाच्या पाठीशी राहिल्या. 1 नव्हे 2 नव्हे 18 दिवसापर्यंत महायुद्ध झालं. आणि या महायुद्धात जे आमचे सगोत्र होते हे या युद्धात मरण पावले. सारं हस्तिनापुर आम्हाला मिळालं, पण आम्ही आमच्या बंधूचा नाश केला, सगोत्रांचा वध केला. आमच्या धर्मदाराला हे मनात पाप वाटू लागेल. आणि या पाप क्षालनासाठी व्यास महंताने आणि आमच्या गोपाल कृष्णाने आणि आमचे धौम्य ऋषी या तिघांच्या मार्गदर्शनाने व्यासांनी ज्याप्रमाणे सूचित केलं, जे आमचे सगोत्री होते याच्या पापातून मुक्तता हवी म्हणून अश्वमेध यज्ञ करण्यासाठी सांगितलं. आणि अश्वमेध यज्ञ करण्यासाठी आम्ही तत्पर झालो. आणि हाच अश्वमेध करण्यासाठी अनेक देश हिंडू लागलो. या छावणी दरबारात तुम्ही बसले, नित्याच्या असणारे बालवीर अश्वाची कोणती कृती घडली हे नित्यशा सांगण्यासाठी आमच्यापर्यंत येतात. पण आजच्या दिवसाचं कोणतंही कथन आमच्या बाबतीत झालं